नमस्कार सख्यांनो, कशा आहेत सगळ्या? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुर्तीला बॅक टक्स कसे द्यायचे जेणेकरून आपल्या कुर्तीची फिटिंग एकदम डिझायनर पीससारखी येईल. चला तर मग शिकूया. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुर्तीला उलटं करून अंथरून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून 14 इंचावर मार्क करायचा आहे. बघा, मार्क केल्यानंतर आपल्याला कमरेचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यापासून दोन्ही बाजूला 4-4 इंचावर आपल्याला माप टाकायचं आहे. आता त्या मध्यावरून माप टाकलेल्या 4 इंचावरून परत वरच्या बाजूला आणि कमरेच्या खालच्या बाजूला 4-4 इंचावर उभी रेष मारून घ्यायची आहे 8 इंचाची आणि त्या रेषेच्या दोन्ही बाजूने फिशकटचा आकार देण्यासाठी अर्धा इंचाचा डाज देण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंचाचा मार्क द्यायचा आहे आणि फिशकटचा आकार करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसा आकार दिला आहे तसा टक्स द्यायचा आहे. टक्स देताना आपल्याला शिलाई लॉक करायला विसरायचं नाही, जेणेकरून आपला कपडा धुतल्यानंतर शिलाई खुलणार नाही. बघा, दोन्ही बाजूने आपण टक्स मारून घेतले आहेत आणि आपली फिटिंग एकदम व्यवस्थित आली आहे. असं केल्याने एकदम फिटिंगमध्ये कुर्ती परफेक्ट बसते. बघा, तुम्ही ही नक्की ट्राय करा. नमस्कार सख्यांनो, कशा आहेत सगळ्या? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुर्तीला बॅक टक्स कसे द्यायचे जेणेकरून आपल्या कुर्तीची फिटिंग एकदम डिझायनर पीससारखी येईल. चला तर मग शिकूया. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुर्तीला उलटं करून अंथरून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून 14 इंचावर मार्क करायचा आहे. बघा, मार्क केल्यानंतर आपल्याला कमरेचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यापासून दोन्ही बाजूला 4-4 इंचावर आपल्याला माप टाकायचं आहे. आता त्या मध्यावरून माप टाकलेल्या 4 इंचावरून परत वरच्या बाजूला आणि कमरेच्या खालच्या बाजूला 4-4 इंचावर उभी रेष मारून घ्यायची आहे 8 इंचाची आणि त्या रेषेच्या दोन्ही बाजूने फिशकटचा आकार देण्यासाठी अर्धा इंचाचा डाज देण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंचाचा मार्क द्यायचा आहे आणि फिशकटचा आकार करून घ्यायचा आहे.